श्री देवी भागवत पुराण मंगलाचरण अध्याय 3 अगस्ती व कार्तिकेय संवाद। जमलेल्या सर्व ऋषीगणांना महामुनी सूत देवी भागवताचा आणखी एक महिमा सांगू लागले। एकदा लोपामुद्रेचे पती अगस्ती मुनी भगवान कार्तिक स्वामींकडे गेले आणि त्यांच्याकडून अनेक पुण्यपावन कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा भगवान कार्तिक स्वामींनी अगस्ती मुनींना देवी भागवताचे महात्म्य थोडक्यात सांगायचे ठरविले। कार्तिक स्वामी सांगू लागले, विवस्वानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता। त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले असता त्यांनी श्राद्धदेवाला पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितले। त्यानुसार श्राद्धदेवाने तशी व्यवस्था केली, पण श्राद्धदेवाच्या पत्नीने अध्वर्यूजवळ विनंती केली की तिला मुलीची आवड असल्याकारणाने तशी मंत्रयोजना करावी। त्याने ती विनंती मान्य केली आणि याचा परिणाम असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली व तिचे नाव इला ठेवले। परंतु राजा मात्र खिन्न झाला आणि त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण वसिष्ठ मुनींना विचारले। तेव्हा वसिष्ठ मुनींनी ध्यान करून सर्व प्रकार जाणून ईश्वराकडे प्रार्थना केली आणि आपले तपः सामर्थ्य आणि ईश्वर कृपा यामुळे इला सर्वांदेखत पुरुष झाली आणि तिचे पुन्हा शास्त्रोक्त संस्कार करून सुद्युम्न असे त्या मुलाचे नाव ठेवले। एकदा सुद्युम्ना तरुण झाल्यावर घोडावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला। ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे तिथे प्रवेश करताच तो, त्याचे सहकारी आणि घोडे हे सर्व स्त्रीरूप झाले। तेव्हा अगस्ती मुनींनी कार्तिक स्वामींना याबाबतची पार्श्वभूमी विचारली। तेव्हा कार्तिक स्वामी म्हणाले, पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव आणि पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूनी काही मुनी त्यांचा शोध घेत घेत तिथे आले। तेव्हा सतीला फारच लाज वाटली। मुनी तर तात्काळ मागे फिरले आणि वैकुंठाकडे गेले। परंतु एकांताचा भंग झाल्याकारणाने शंकराने त्या स्थानाला असा शाप दिला, जो पुरुष तिथे पाय ठेवील तो स्त्रीरूप होईल। नंतर तो स्त्रीरूपी सुद्युम्न त्याच वनामध्ये राहू लागला। एके दिवशी फिरत असताना सुद्युम्न चंद्राचा पुत्र बुध याच्या आश्रमाजवळ आली। तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला। नंतर स्त्रीरूपी सुद्युम्न देखील तिकडेच राहू लागली। पुढे कालांतराने तिला पुरुरवा नावाचा एक मुलगा झाला। आणखी काही काळ गेल्यावर अचानक तिला आपला पूर्ववृत्तांत आठवला। मग ती वसिष्ठ ऋषींकडे गेली व आपणास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनंती केली। वसिष्ठ ऋषी कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिव्य स्तोत्र म्हणून प्रार्थना केली। प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितले। तेव्हा वसिष्ठ ऋषींनी स्त्रीरूपी सुद्युम्नला पुरुषत्व देण्याची विनंती केली। तेव्हा भगवान शंकर म्हणाले की तो 1 महिना पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल। हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ ऋषी देवी पार्वतीकडे आले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली। तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीली त्यांनासी सांगितले की तुम्ही 9 दिवसांचा उत्सव करून त्याला देवी भागवत ऐकवा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल। त्यानंतर वसिष्ठ ऋषींनी स्त्रीरूपी सुद्युम्नला बोलावून नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले। यज्ञ व देवी भागवताचे श्रवण केल्यामुळे स्त्रीरूपी सुद्युम्नला पुन्हा पुरुषदेह मिळाला आणि त्यानंतर सुद्युम्नाने अनेक वर्ष राज्य केले। अध्याय 3 समाप्त। श्री देवी भागवत पुराण मंगलाचरण अध्याय 4 ऋत्वाक मुनींच्या मुलाची कथा। महामुनी सूत पुढे सांगू लागले। सुद्युम्नाची कथा ऐकून अगस्ती ऋषींना आनंद झाला, मात्र समाधान झाले नाही। म्हणून त्यांनी आणखी एखादी गोष्ट ऐकवण्यासाठी कार्तिक स्वामींना विनंती केली। तेव्हा अगस्ती मुनींची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने अगस्ती ऋषींना अजून एक कथा सांगावयास सुरुवात केली। तुरी ऋत्वाक नावाचे एक ऋषी होऊन गेले। त्यांना एकच मुलगा झाला। त्याचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता। त्या मुनींनी आपल्या मुलाचे जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले। पण त्याच्या जन्मापासून मुनींचे सर्व सुख व आनंद यांना जणू ओहोती लागली। मुनी स्वतः नेहमी आजारी असत। तो मुलगासुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला। ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत।
एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनींच्या बायकोलाच जबरदस्तीने पळवून नेले. तो आईवडिलांना जुमानत नसे, त्यामुळे ऋत्वाक ऋषी नेहमी दुःखी असत. अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यावर ते ऋषी गर्ग मुनींपाशी आले आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की हे असे का बरे झाले असावे. गर्गमुनी हे ज्योतिषविद्येचे जाणकार होते. गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, यामध्ये तुम्ही, तुमची पत्नी, अगर तुमचे कुळ यांची काहीही चूक झालेली नाही. केवळ जन्मवेळेच्या वाईट ग्रहयोगामुळे असे झाले आहे. रेवती नक्षत्राचा 4था चरण हा गंडांत योग असतो, म्हणूनच असे झाले आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी जी दुर्गतीनाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा. हे ऐकून ऋतवाक ऋषींना रेवती नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल. त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपत मोठा चमचमाट करत पृथ्वीवर कुमुद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला व त्याची रमणीयता अनेक पटींनी वाढली. त्यानंतर ऋतवाक ऋषी गर्गमुनींची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले व देवीच्या कृपाप्रसादाने सर्व दुःखापासून मुक्त झाले. कार्तिक स्वामी पुढे सांगू लागले की त्याच वेळी रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमुच नावाच्या एका मुनींनी तिला उचलून आपल्या आश्रमात आणली आणि तिचे नाव देखील रेवती असे ठेवले आणि तिचे स्वतःच्याच मुलीप्रमाणे लालनपालन करू लागले. ती जेव्हा वयात आली तेव्हा प्रमुच मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोध करून सुद्धा त्यांना योग्य वर मिळेना. तेव्हा ते अग्निशाळेत गेले आणि हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्निनारायण प्रसन्न झाले व ऋषींच्या समोर प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले की हिच्याकरिता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे. तो धार्मिक, बलवंत, शूर, नित्यविजयी आणि मधुर वाणीने युक्त असा आहे. हे भविष्य ऐकून मुनींनी काळजी मिटली. पुढे असे झाले की दैवयोगाने अचानक तोच राजा दुर्दम शिकारीसाठी फिरत असताना प्रमुच मुनींच्या आश्रमाजवळ येऊन पोचला. हा राजा दुर्दम विक्रमशिला राजाची पत्नी कालिंदी हिच्या पोटी जन्मास आला होता. आश्रमात प्रवेश करताच त्याच्या नजरेस रेवती पडली. त्याने तिला विचारले की हे प्रिये, महर्षी कुठे असतील ते मला सांग, म्हणजे मी त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन घेईन. तेव्हा रेवती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेली आहेत. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. राजाला पाहून प्रमुच ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्या घेऊन ये. मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत आहे तो हा माझा होणारा जावाई आज आपण होऊन आमच्या आश्रमात आला आहे. मग त्यांनी अर्घ्या देऊन राजाचे स्वागत केले. प्रमुच ऋषींनी राजाला त्याचे राज्य, प्रजा, कारभार, सेवक असे सर्वांची खुशाली विचारली. त्यानंतर प्रमुच ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिये अशी हाक दिलीस ती तुझी भावी पत्नी आहे. हे राजा, जेव्हा मी अग्निदेवतेला माझ्या मुलीच्या भावी पतीबद्दल विचारले तेव्हा अग्निदेवतेने तुझेच नाव सांगितले. तर आता तुला मी माझी कन्या अर्पण करणार आहे, तिचा स्वीकार कर, आणखी विचार करू नकोस. राजाला कळेनाच काय बोलावे ते. तो थोडा वेळ शांत बसला. त्यानंतर त्याने या विवाहासाठी संमती दिली. त्यानंतर रेवतीने प्रमुच मुनींकडे आग्रह केला की तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा. तेव्हा प्रमुच ऋषी म्हणाले, रेवती, अगं कन्यादानासाठी इतरही अनेक शुभ नक्षत्रे आहेत आणि तसेही त्या नक्षत्राला ऋत्वाक मुनींनी दिव्य लोकांतून स्थानभ्रष्ट केले आहे, तर मग हे लग्न कसे पार पडणार? तेव्हा रेवती म्हणाली, पिताजी, या भूतलावर काय फक्त ऋत्वाक मुनीच तपस्वी आहेत का? तुमची दीर्घकाळची तपस्या व्यर्थ आहे का? विश्वाची उत्पत्ती करण्याएवढे तपोबल तुमच्यापाशी आहे,
तेव्हा तुम्ही रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्यलोकात स्थापना करा आणि मग माझे लग्न लावून द्या. मग प्रमुच ऋषींनी रेवती नक्षत्राची पुन्हा तिच्या मूळ जागी स्थापना केली आणि रेवती नक्षत्रावर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यानंतर प्रमुच ऋषींनी राजाला विचारले, हे राजा, तू आपली कोणतीही इच्छा असेल तर मला सांग, मी ती पूर्ण करीन. तेव्हा राजा दुर्दम प्रमुच ऋषींना म्हणाला, हे महर्षी, माझा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झाला आहे, म्हणून पुढे आम्हाला असा पुत्र व्हावा की जो मन्वंतराच्या अनेक अधिपतींपैकी एक होईल. तेव्हा प्रमुच ऋषी म्हणाले, हे राजा, यासाठी तू देवीची आराधना करावीस, तिच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ऋषी पुढे म्हणाले, राजा, तू देवी भागवताचे 5 वेळा श्रवण करावे, म्हणजे तुला इच्छित पुत्राचा लाभ होईल. तेव्हा तो राजा दुर्दम आनंदित होऊन ऋषींची परवानगी घेऊन आपल्या पत्नीसोबत त्याच्या नगरात निघून गेला व राज्यकारभार पाहू लागला. त्यानंतर एकदा असे झाले की लोमश नावाचे एक तपस्वी दुर्दम राजाच्या नगरात आले. दुर्दम राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांची मनोभावे पूजा करून लोमश ऋषींना म्हणाला की, हे तपस्वी, तुमच्याकडून देवी भागवत ऐकावे अशी आमची उभयतांची इच्छा आहे. हे ऐकून लोमश ऋषी खूपच प्रसन्न झाले आणि त्यांनी लगेचच आपली संमती दर्शवली. त्यानंतर एका शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक राजाने आपल्या पत्नीसह देवी भागवत पुराण 5 वेळा ऐकले. समाप्तीच्या दिवशी दुर्दम राजाने मुनींची आणि देवी भागवत पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. यथासांग 5 कुमारी व ब्राह्मण भोजन घालून भरपूर दानधर्म केला आणि दक्षिणा दिली. थोड्या दिवसानंतर राणी रेवतीला दिवस केले आणि चांगल्या तिथी, वार, नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर राणीला मुलगा झाला. राजाने विधीपूर्वक मुलाचे जातक करून भरपूर दानधर्म केला. राजाने त्या मुलाचे नाव रेवत असे ठेवले. पुढे त्या मुलाची मुंज केली, सर्व प्रकारचे शिक्षण दिले. नंतर ब्रह्मदेवाने रेवतची मनु या पदावर नेमणूक केली आणि तो रेवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालवू लागला. महामुनी सूत पुढे म्हणाले, त्यानंतर अगस्ती ऋषींनी कार्तिक स्वामींची पूजा करून त्यांची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमात परतले. तर असा आहे देवी भागवताचा महिमा की देवी भागवत जो ऐकेल त्याच्या सर्व कामनांची पूर्ती होऊन मरणानंतर मोक्षही मिळतो. अध्याय 4 समाप्त. श्री देवी भागवत मंगलाचरण अध्याय 5 देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी. आनंदित झालेल्या ऋषींनी सुतांना विनंती केली की त्यांनी देवी भागवत पुराण ऐकावयाचा विधी वर्णन करून सांगावा. सूत म्हणाले, प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिषी पहावा. त्याच्याकडून शुभ अशा तिथी, वार, नक्षत्र, महिना यांची माहिती घ्यावी. मग सुमुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी. यासाठी अश्विनी, हस्त, पुष्य, मूळ, रोहिणी, अनुराधा, मृग, श्रवण ही नक्षत्रे प्रशस्त आहेत. या यज्ञाची निमंत्रणे देवी भक्तांना आणि इतरही भाविकांना द्यावीत. देवी भागवताचे श्रवण शैव, गाणपत्य, सौर, वैष्णव, तांत्रिक, नागपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी करावे, कारण कोणतीही देवता ही शक्तिसंपन्न असते. ब्राह्मणासहित सर्व वर्ण, स्त्रिया, संन्याशी अशा प्रत्येकानेच ऐकावे. सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी, मग गायीच्या शेणाने सारवावी. मोठा मंडप घालावा. केळीचे खांब व तोरणे लावून तो सुशोभित करावा. कथाकारासाठी एका जागी सर्वात उंच आसन घालावे. ते उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख असावे. कथाकार हा देवीचा उपासक असावा. तो ब्राह्मणांचा आदर करणारा, भागवतप्रेमी, निर्लोभी व अहिंसक असावा. रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान, संध्या, तर्पण, जप वगैरे नित्याची कर्मे थोडक्यात आटोपून घ्यावीत. आरंभिक गणपती पूजन करावे. तरशाची चौरंगावर स्थापना करावी. बटुक, क्षेत्रपाल, योगिनी, मातृका इत्यादी परिवार देवतांची आवाहनासहित स्थापना व पूजा करावी. विशेष करून पोथीची सर्व उपचारांसहित पूजा करावी. विघ्नशांतीसाठी प्रथम नवार्ण मंत्राचा जप करून सप्तशतीचा पाठ 5 ब्रह्मचार्यांकडून करून घ्यावा. शेवटी प्रदक्षिणा, नमस्कार व आरती करून देवीची स्तुती करावी. व्यासपीठावर बसलेला वक्ता हा प्रत्यक्ष व्यासच आहे अशा भावनेने त्याची सांगोपांग पूजा करावी.
नंतर ब्राह्मणाची पूजा करावी. सूर्योदयापासून सुरुवात करून दिवसाच्या 3ऱ्या प्रहरापर्यंत कथावाचन चालू राहावे. शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये म्हणून जेवण मोजक्याच प्रमाणात घ्यावे. ब्राह्मणांचा द्वेष करणारे, नास्तिक बुद्धीचे, असी श्रोते श्रवणाचे अधिकारी नाहीत. धनलोभी, परस्त्री व परधनाचे अभिलाषी तसेच देवालयाच्या संपत्तीची चोरी करणारे असे लोक श्रवणाचे अधिकारी नाहीत. वांगी, कारली, 2 पाणी भाज्या, मध, जळके पदार्थ, अभाविकाने बनवलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे मांस, मासे, मसूर, कांदा, लसूण, हिंग, गाजर, कोहळा, शेंगांची भाजी ही सुद्धा वर्ज्य आहे. कामवासना, लोभीपणा, अहंकार, सन्मानाची हाव या गोष्टींपासून कथाकाराने दूर असावे. नास्तिक, पाखंडी, यवन तसेच वेदांची व ब्राह्मणांची टवाळी करणारे अशा लोकांपासून दूर राहावे. रोगी, चर्मरोगी अशा लोकांनी दूर बसून कथा ऐकावी. सर्व प्रकारच्या वांज बायकांनी अवश्य ऐकावयास बसावे. या दिवसात केलेले जप, दान, हवन ही अनंतपटीने फळे देतात. शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. कथाकाराची आणि पोथीची रोज पूजा करावी. दररोज कुमारिका, ब्राह्मण, सुवासिनी यांची पूजा करावी. समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्रनामाचा पाठ आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ दोष परिहारासाठी करावा. सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा. त्यासाठी दूध अथवा तूपच घ्यावे. कापड, दक्षिणा, अलंकार देऊन कथाकाराची पूजा व आदर सत्कार करावा. ब्राह्मणांना दक्षिणेसह भोजन द्यावे. कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन आणि वस्त्रालंकार द्यावेत. देवी भागवताची पोथी रेशमी वस्त्रात बांधून अष्टमी अगर नवमीच्या दिवशी कथाकाराला अर्पण करावी. कथा सोडून मध्येच निघून जाणारा दरिद्री होतो, तर ऐटीत गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो. कथाकाराची व कथेची टिंगल करणारे धाढव, सरडा अगर कुत्र्याच्या जातीत जन्मतात. नमस्कार न करता बसून ऐकणारा विषारी वृक्ष तर झोपून ऐकणारा अजगर होतो. जे कथेमध्ये विघ्न आणतात ते मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षांपर्यंत नरक यातना भोगून डुकराच्या जन्माला जातात. नद्यांमध्ये गंगा, देवांमध्ये शंकर, काव्यांमध्ये रामायण, मन प्रसन्न करणाऱ्या चंद्र, क्षमावानांमध्ये पृथ्वी, गंभीरतेमध्ये समुद्र, पापनाश करणाऱ्यांमध्ये गायत्री, नारायण हे जसे श्रेष्ठ आहेत तसेच पुराणांमध्ये देवी भागवतच श्रेष्ठ आहे. शिवाय लौकिक हेतूंसाठी देखील हे देवी भागवत ऐकावे. जसे राजाला शत्रूपासून भय प्राप्त झाले असता अथवा महामारीचा फैलाव झाला असता, दुष्काळ पडला असता, राज्यामध्ये बंडखोरी झाली तर शांतीसाठी हे व्रत करावे. भूतप्रेत यांची बाधा असल्यास तिच्या नाशासाठी, राज्य संपादन करण्यासाठी, मुलगाच व्हावा अशी इच्छा असेल तर देवी भागवत जरूर ऐकावे. मणिद्वीप नावाचे एक स्थान आहे. तिथेही कल्याण हृदयी अंबा हास्यमुखी अशी राहत असते. तिथे अमृताच्या विहिरी, देववृक्षाची दाटी आणि चिंतामणी जडविलेल्या भिंती आहेत. अशा प्रकाराने तिचे ध्यान जो करतो तो सर्व भोगांचा लाभ घेऊन शेवटी मोक्षाला जातो. अध्याय 5 समाप्त.